हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या खूप दिवसांच्या खूप महिन्यांच्या नंतर आलेल्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे मेकअप करताना कोणत्या चुका टाळाव्या किंवा मेकअप करताना कोणत्या गोष्टी करू नये. त्यामुळे तुम्हालासुद्धा मेकअप करायला आवडत असेल पण त्याच्यामधल्या काही बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर नसतील ते या व्हिडिओमध्ये बघून नक्की क्लिअर होतील. आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे मेकअप करताना आपण कोणत्या चुका करतोय आणि त्या नाही केल्या पाहिजे किंवा त्या टाळल्या पाहिजे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अजून छान मेकअप कसा करायचा हे या व्हिडिओतून नक्की शिकायला भेटेल. आय होप सो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. नंबर 1, मेकअप करण्याआधी चेहरा हा गरम पाण्याने धुवू नये. त्याचं कारण पण तसंच आहे. तर कारण असं की मेकअप जेव्हा आपण करतो आणि त्याच्या आधी जर आपण गरम पाण्याने चेहरा धुतला तर आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स आहेत ते ओपन होतात आणि ओपन झालेल्या पोर्समध्ये मेकअप छान दिसत नाही. मग तुम्ही फाउंडेशन लावा, कॉम्पॅक्ट लावा, अदरवाईज ब्लश लावा, कन्सिलर लावा, सगळं एकदम क्रॅकी दिसतं आणि ओपन पोर्स असे दिसून येतात. त्यामुळे मेकअप करण्याआधी कोणताही मेकअप करा पण त्याच्या आधी तुम्ही चेहरा हा नेहमी थंड पाण्याने धुवा, गरम पाण्याने धुवू नका. स्पेशली जर तुमचा फेस माझ्यासारखा असेल ओपन पोर्सवाला, त्यांनी तर एका बाउलमध्ये छानसे आईस क्यूब्स घेऊन त्याच्यामध्ये छान फेस डीप करा. फेस आईस क्यूब्समध्ये डीप केल्याने आपल्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स असतात ते बंद होतात आणि त्याच्यावर मेकअप अजून छान प्रकारे बसतो. त्यामुळे मेकअप करण्याआधी चेहरा नेहमी थंड पाण्याने धुवायचा, गरम पाण्याने धुवायचा नाही. नंबर 2, रस्त्यावरचे चीप मेकअप प्रोडक्ट्स घेऊ नका. हो, रस्त्यावरचे मेकअप प्रोडक्ट्स न घेण्यामागचं कारण असं की जे रस्त्यावरचे मेकअप प्रोडक्ट्स असतात ते आपल्या स्किनसाठी चांगले नसतात. त्याने आपली स्किन डॅमेज होण्याची जास्तीत जास्त शक्यता, म्हणजे जास्तीत जास्त नाही, डॅमेज होतेच. त्यामुळे फॉर एक्झाम्पल माझं निरीक्षण असं आहे की आपण एखाद्या जत्रेत जातो किंवा एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा रस्त्यावर वेगवेगळे प्रोडक्ट्स असे मी विकताना बघितलेत की ज्याच्यावर ब्रँडची नावं दिली जातात आणि ते प्रोडक्ट्स विकले जातात. पण ॲक्च्युली ते प्रोडक्ट्स तुमच्या स्किनसाठी चांगले नसतात. जर तुम्हाला मेकअप प्रोडक्ट्स घ्यायचे असेल तर स्पेसिफिक एखाद्या चांगल्या शॉपमध्ये किंवा त्या प्रोडक्टच्या किंवा त्या ब्रँडेड मेकअपच्या वेबसाईटवर जाऊन तो मेकअप विकत घ्या, ना की कुठल्याही रस्त्यावरचे मेकअप प्रोडक्ट्स घ्या. कारण रस्त्यावरच्या चीप मेकअप प्रोडक्ट्सने तुमची स्किन जी आहे ती कंप्लीट डॅमेज होते. त्यामुळे रस्त्यावरचे मेकअप प्रोडक्ट्स विकत घ्यायचे नाही. अदरवाईज तुम्ही काहीही घ्या, इयरिंग्स घ्या, नेकलेस घ्या, रिंग्स घ्या, नेलपेंट्स घ्या, पैंजण घ्या, वॉट एव्हर यू लाईक यू कॅन बाय, बट डोंट बाय चीप प्रोडक्ट्स फ्रॉम द रोड. नंबर 3, जास्त फाउंडेशन मेकअप करताना लावू नका. येस, जेव्हा आपण जास्त फाउंडेशन मेकअप करताना लावतो तेव्हा आपला चेहरा अननॅचरल दिसायला लागतो आणि क्रॅकी दिसायला लागतो. त्यामुळे नेहमी फाउंडेशन लावताना अगदी खूप कमी प्रमाणात फाउंडेशन लावा, जेणेकरून तुमचा चेहरा हा नॅचरल दिसेल. नंबर 4, कोणाचेही मेकअप प्रोडक्ट्स वापरू नका. येस, आय रिपीट अगेन, कोणाचेही मेकअप प्रोडक्ट्स वापरू नका. या जगात प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येकाची स्किन वेगळी आहे, प्रत्येकाच्या स्किनचा शेड वेगळा आहे, टोन वेगळा आहे. मी इथून मागेही माझ्या व्हिडिओमध्ये बोलले आणि इथून पुढेही मी बोलत राहणार. एव्हरी स्किन टोन इज ब्युटिफुल. प्रत्येक चेहऱ्याचा रंग, प्रत्येक स्किन टोन हा ब्युटिफुल, हा सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही आपापल्या चेहऱ्याच्या शेडनुसार, आपापल्या स्किन टोननुसार आपले मेकअप प्रोडक्ट्स निवडा. कारण आता माझ्या स्किनला जे फाउंडेशन सूट होतं तेच फाउंडेशन माझ्या फ्रेंडच्या स्किनला सूट होईलच असं नाही आहे ना. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किनचे प्रोडक्ट्स विकत घ्या आणि तुमच्या पर्सनल प्रोडक्ट्सने तुम्ही तुमचे मेकअप करा, ना की इतरांचे प्रोडक्ट्स वापरून करा.
त्यामुळे कोणाचेही मेकअप प्रोडक्ट्स यूज करायचे नाही, स्पेशली मेकअप प्रोडक्ट्स. बाकी तुम्ही नेकलेस जर यूज करायचा असेल करू शकता, अदरवाईज कोणतीही ज्वेलरी असेल ती करू शकता, क्लोथ्ससुद्धा करू शकता. बट मेकअप प्रोडक्ट जे आपण चेहऱ्यासाठी स्पेशली यूज करतो ते प्लीज कोणाचेही यूज करू नका. तुम्ही तुमचे पर्सनल मेकअप प्रोडक्ट्स परचेस करा, बाय करा आणि तेच मेकअप प्रोडक्ट्स तुम्ही यूज करा जे की तुमच्या शेडचे असतील. नंबर 5, राग आला तरीही चालेल पण आपले मेकअप ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर्स हे इतरांसोबत शेअर करू नका. त्याचं कारण पण तसंच आहे. हे आपण मेकअप ब्रश आपण आपल्या स्पेशली स्किनसाठी यूज करतो. जे आपले ब्युटी ब्लेंडर्स असतात ते आपण फाउंडेशनमध्ये डिप करून आपल्या फेसवर टॅप करतो. त्यामुळे आपलं पर्सनल हायजीन मेंटेन करण्यासाठी आपण हे ब्युटी ब्लेंडर्स आणि ब्रश इतरांसोबत शेअर करायचे नाही आहेत. इतरांसोबत शेअर केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट, पिंपल्स येण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्युटी ब्लेंडर्स आणि ब्रश इतरांसोबत शेअर करू नका. मेकअप करताना या चुका करू नका. नंबर 6, मेकअप प्रोडक्टचा शेड चुकीचा निवडू नका. फाउंडेशन, कन्सिलर, कॉम्पॅक्ट आणि इवन लिपस्टिकचा सुद्धा शेड चुकीचा निवडू नका, नाहीतर चेहरा वेगळा दिसतो. आपल्या स्किन टोनप्रमाणे फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, लिपस्टिक, कन्सिलर कसं घ्यायचं याचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवर नाही आहे, बट तुम्ही जरी सर्च केलं तरी तिथे येतं की तुमच्या शेडनुसार फाउंडेशन कसं घ्यायचं, तुमच्या शेडनुसार कन्सिलर, लिपस्टिक, वॉट एव्हर इट इज, जे काही तुमचे मेकअप प्रोडक्ट्स आहेत ते कसे घ्यायचे हे त्याच्यावर दिसतं. त्यामुळे ज्यांना माहीत नसेल की आपल्या शेडनुसार फाउंडेशन कसं घ्यायचं किंवा कॉम्पॅक्ट पावडर कशी घ्यायची, त्यांनी यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता की आपल्या शेडनुसार मेकअप प्रोडक्ट्स कसे घ्यायचे. पण चुकीचा शेड घेऊ नका, कारण चेहरा खूप वेगळा दिसतो. जर आपला लाईट स्किन टोन असेल आणि आपण डार्क घेतला फाउंडेशनचा शेड तर तो खूप वेगळा दिसतो. जर आपण सावळ्या रंगामध्ये मोडत असो आणि आपण फेअर टोनच्या स्किनची लिपस्टिक जर चॉईस केली तर लिप्स पण खूप विचित्र दिसतात. त्यामुळे जे काही मेकअप प्रोडक्ट्स आहेत त्याचे शेड आपल्या स्किन टोननुसारच घ्या. नंबर 7, ज्वेलरी चुकीची निवडू नका. येस, माझं पर्सनली ऑब्झर्वेशन असं आहे की काही ज्या लेडीज आहेत त्या वेस्टर्न साडी घालतात, बट वेस्टर्न साडीवर तुम्ही इंडियन ज्वेलरी किंवा पारंपरिक ट्रेडिशनल ज्वेलरी घालता तर ते अतिशय त्याच्यावर चांगलं शोभून दिसत नाही. त्यामुळे जी आपली ज्वेलरी आहे ती आउटफिटनुसार निवडा. जर तुम्ही वेस्टर्न साडी घालत असाल तर त्याच्यावर तुम्ही वेस्टर्न दागिने घाला. जर तुम्ही इंडियन ट्रेडिशनल साडी घालत असाल तर तुम्ही त्याच्यावर इंडियन ट्रेडिशनलच ज्वेलरी घाला, तरच ती त्याच्यावर सूट होते. काही लेडीजला सोन्याचे दागिने घालायची प्रचंड आवड असते आणि त्यात चुकीचं काही नाही आहे, आवडतात स्पेशली लेडीजला ज्वेलरी घालायला. बट जर तुम्ही इंडियन ट्रेडिशनल करत असाल, जर तुम्ही ट्रेडिशनल साडी वेअर करत असाल किंवा ट्रेडिशनल ड्रेस वेअर करत असाल तर त्याच्यावरची ज्वेलरीसुद्धा ट्रेडिशनल असली पाहिजे. जर तुम्ही वेस्टर्न लुक करत असाल तर त्याच्यावरची ज्वेलरीसुद्धा वेस्टर्नच पाहिजे, तरच ती त्या आउटफिटला, तुमच्या लुकला शोभून दिसणार आहे. त्यामुळे ज्वेलरी जी आहे ती परफेक्ट चॉईस करा. नंबर 8, एक्सपायरी डेट चेक न करता प्रोडक्ट्स घेऊ नका. हा अगदी बेसिक सेन्स आहे. आपण कोणतेही प्रोडक्ट परचेस करताना एक्सपायरी डेट चेक करतोच, बट कधी कधी आपण एक्सपायरी डेट चेक करायचं विसरतो. तर तसं करू नका. कोणतंही प्रोडक्ट विकत घेताना एक्सपायरी डेट चेक करून प्रोडक्ट्स विकत घ्या. तर कदाचित कधी कधी एक्सपायर झालेलं प्रोडक्ट जर आपण यूज केलं तर ते प्रोडक्टसुद्धा आपल्या स्किनला पूर्णपणे डॅमेज करून टाकतं. त्यामुळे एक्सपायरी डेट चेक करून प्रोडक्ट्स विकत घ्या. नंबर 9, लिपस्टिक लावताना लिपस्टिक टीथवर लागू देऊ नका.
हो, लिपस्टिक जी आहे ती आपण जेव्हा आपल्या लिप्सवर लावत असतो तेव्हा जी लिपस्टिक आहे ती आपल्या दातांना लागू देऊ नका, कारण ते सुद्धा खूप विचित्र दिसतं. कधीकधी आपण घाईघाईमध्ये लिपस्टिक लावून निघून जातो, पण आपल्याला कळत नाही ती आपल्या दाताला पण चुकून लागलेली असते आणि जेव्हा आपण स्माईल करतो तेव्हा ते खूप विचित्र दिसतं. त्यामुळे लिपस्टिक लावताना लिपस्टिक तिथला लागू देऊ नका. नीट लक्षपूर्वक लिपस्टिक लावा. नंबर 10 लास्ट, मेकअप रिमूव्ह करायला विसरू नका. येस, कारण मेकअप जेवढा चांगला आहे तेवढा तो वाईटसुद्धा आहे. तुम्ही जे काही तुमचं फर्स्ट फंक्शन इव्हेंट अटेंड करून याल, एंड ऑफ द डे तुम्हाला तो मेकअप रिमूव्ह करावा लागेल. कारण जर तुम्ही मेकअप रिमूव्ह न करता तसेच झोपलात, फेस वॉश न करता तसंच झोपलात, तर दुसऱ्या दिवशी तुमच्या फेसवर पिंपल्स, डार्क स्पॉट आणि तुमचा फेस डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवढा मेकअप चांगला आहे तेवढाच तो वाईटसुद्धा आहे. त्यामुळे एंड ऑफ द डे तुम्हाला केलेला मेकअप हा रिमूव्ह करूनच झोपायला लागणार आहे. त्यामुळे मेकअप रिमूव्ह करायला विसरू नका. थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कधीकधी आपल्याला मेकअप कसा करायचा हे माहीत असतं, पण तोच मेकअप करताना कोणत्या चुका नाही करायच्या हे कदाचित कधीकधी आपल्याला माहीत नसतं काही गोष्टी. त्यामुळे माझा हा छोटासा प्रयत्न काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग.